हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू करिअर अप अकॅडमी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी सोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेही फॉर्म सुटलेले आहे. पेटचे ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. शेवटी साईट हँग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि आजच्या सेशनमध्ये जे आपण डिस्कस करणार आहोत तो त्यांचा सिलेबस कशा पद्धतीचा असणार आहे पेट एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी, म्हणजेच PAT एंट्रन्स एक्झामसाठी. पर्टिक्युलरली इथे जो मी सिलेबस घेतलेला आहे तो मायक्रोबायोलॉजीचा घेतलेला आहे, पण पेपर 1 कॉमन असणार आहे. सो पेपर 1चा सिलेबस काय असेल थोडक्यात एकदा थोडंसं एक रिवाईज करूयात किंवा कशा पद्धतीचा असेल तो. सो सिलेबसमध्ये रिसर्च मेथडॉलॉजी असणार आहे. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक जो असेल तो फाउंडेशन ऑफ रिसर्च. मग रिसर्च काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे किंवा त्याची युटिलिटी काय असणार आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे टाईप्स आहेत का काही, हे सगळं तुम्हाला बघून जायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सायंटिफिक मेथड, अंडरस्टँडिंग द लँग्वेज ऑफ रिसर्च कॉन्सेप्ट, रिसर्च कन्स्ट्रक्ट कसं करायचं, डिझाईन कसं करायचं आहे, सायंटिफिक रिसर्च प्रोसेस काय असणार आहे, त्याच्या स्टेप्स काय असणार रिसर्च मेथड्सच्या, रिसर्च इथिक्स म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघून जायच्या आहे. आता ह्याच्यामध्ये असेही स्टुडंट असतील जे दोन्ही एक्झाम म्हणजे बामुई विद्यापीठ आणि SPPUP विद्यापीठ दोघांचेही फॉर्म भरलेले असतील, तर त्या स्टुडंटनी कुठलाही एक सिलेबस रेफर केला तरीही चालेल. आयदर तुम्ही बामूचा रिसर्च मेथडॉलॉजी चा स्टडी करा किंवा SPPUचा रिसर्च मेथडॉलॉजीचा स्टडी करा, सेमच असणार आहे, पण थोडंसं SPPUचं सिस्टमॅटिक पॉईंट वाईज दिलेलं आहे. देन सेकंड इज द प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन अँड फॉर्म्युलेशन पॉईंट असणार आहे. मग त्यामध्ये प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा आहे, रिसर्च क्वेश्चन्स कशा पद्धतीचे असतील, मग तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं आहे, मग त्यासाठी काही टूल्स यूज करू शकतात का, मग करत असाल तर कुठल्या पद्धतीचे टूल्स वगैरे हे सर्व तुम्हाला तिथे स्टडी करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर असेल रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईन कसं करायचं आहे, मग फीचर्स काय असतील गुड रिसर्चचे. सो व्हॉट आर द फीचर्स ऑफ द गुड रिसर्च डिझाईन. मग त्यामध्ये त्याचे टाईप्स आहे, जसं एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन आहे. मग एक्सप्लोरेटरी रिसर्च काय आहे, कुठे यूज करतात, त्याचे कॉन्सेप्ट वगैरे. एक्सपेरिमेंटल डिझाईन असेल मग त्याचा कॉन्सेप्ट काय आहे, हे सगळं तुम्हाला बघून जायचं. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च काय आहे, त्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, बायोलॉजिकल डेटा काय आहे, देन डेटा कलेक्शन आणि ॲनालिसिस कशा पद्धतीने करू शकतो, त्याच्यानंतर हायपोथेसिस टेस्टिंग काय आहे. त्यानंतर असेल तुमचं मेजरमेंट, कॉन्सेप्ट ऑफ मेजरमेंट, व्हॉट इज द मेजर्ड, प्रॉब्लेम्स इन द मेजरमेंट इन द रिसर्च, व्हॅलिडिटी काय असेल, रिलायबिलिटी काय आहे, लेवल्स काय असतात मेजरमेंटच्या, मग त्यामध्ये नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल, रेशोज काय आहेत हे बघून जायचं आहे. सॅम्पलिंग, डेटा कलेक्शन आणि ॲनालिसिस, त्यासोबत इंटरप्रिटेशन ऑफ द डेटा अँड पेपर रायटिंग. मग डेटा इंटरप्रिट तुम्ही कसं करणार, पेपर रायटिंग कसं करणार, त्याच्यामध्ये काही इथिकल इश्यूज असतील का पब्लिशिंगसाठी, किंवा प्लॅगरिझम किंवा सेल्फ प्लॅगरिझम काय कॉन्सेप्ट असतो, किंवा एन्सायक्लोपीडियाज तुम्ही यूज करू शकतात का, आणि असेल तर कोणता एन्सायक्लोपीडिया तुम्हाला यूज करायचा आहे. रिसर्च गाईड्स काय असतील, हँडबुक, अकॅडमिक डेटाबेस फॉर द कन्सर्न डिसिप्लिन. यू कॅन स्टडी ऑल द थिंग्स. ह्याच्या व्यतिरिक्त काय स्टडी करायचं आहे तुम्हाला, तर ह्याच्या व्यतिरिक्त यूज ऑफ टूल्स अँड टेक्निक्स. रायटिंगसाठी कोणते टूल्स यूज केले जातात, कोणते टेक्निक्स आहे. मग इफेक्टिव्ह लिटरेचर सर्च कसं करणार, एंट्रेस किंवा गुगल स्कॉलर वगैरे हे काही तुम्ही यूज करू शकतात का. मग यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या की बेसिक इंटरनेट काय, ईमेलिंग कशा पद्धतीने केली जाते, बिब्लिओग्राफी कशी लिहायची, रेफरन्स मॅनेजिंगचे टूल्स कोणते आहेत का. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. देन ॲप्लिकेशन ऑफ रिझल्ट्स आणि इथिक्स, त्यामध्ये कॉपीराईट वगैरे आहे का, रॉयल्टी म्हणजे काय, IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे काय, पेटंट लॉ काय असेल, फॅल्सिफिकेशन अँड व्हेरिफिकेशन काय आहे त्याच्यामध्ये. देन रिझनिंग अँड मेंटल ॲबिलिटीवरती काही क्वेश्चन्स विचारले जातील. ठीक आहे. कशामध्ये, SPPU युनिव्हर्सिटीमध्ये. सो ॲनालॉजी, लॉजिकल रिझनिंग, ॲप्टिट्यूड, क्लासिफिकेशन ऑफ सिरीज, कोडिंग, डिकोडिंग वगैरे ह्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मग बुक्स कोणता रेफर करू शकता, तर CR कोठारीचं बुक आहे जे इझिली इंटरनेटवरून तुम्ही डाउनलोड करू शकतात. क्रोमवरती जरी टाकलं ना रिसर्च मेथडॉलॉजी बाय CR कोठारी, तर तुम्हाला ते बुक डाउनलोड होईल. किंवा इथे बरेचसे काही तुम्हाला अदर ऑप्शन्स दिलेले आहेत
ते बुक तुम्ही बघू शकतात. ते डाउनलोड इझिली होत असेल तर बघा, किंवा मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जातील हे बुक्स. तर अशा पद्धतीचं तुम्हाला स्टडी करायचा आहे पेपर 1चा. ठीक आहे. सो ह्या सर्व गोष्टी तुम्ही आता कसं स्टडी करणार किंवा कशा पद्धतीने करावं लागेल, तर जेव्हा तुम्ही बुक घेऊन येणार आहे त्या बुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करा कोणते पॉईंट्स करायचे आहेत, कोणते नाही करायचे. त्याला एकदा टिक मार्क करून घ्या. म्हणजे सगळंच काही वाचत बसण्यापेक्षा जे महत्त्वाचं आहे, ज्याचे ॲप्लिकेशन्स नेसेसरी आहे ते तुम्ही बुकमधून बघा, काही इंटरनेटवरून बघा. सो अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करू शकता. हा झाला पेपर 1चा स्टडी. आणि सिमिलरली तुम्हाला पेपर 2, बट पेपर 2 हा तुम्हाला नोन आहे, राईट. सो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे, तर तो थोडासा इझी जाईल स्टडी करण्यासाठी. ह्याला थोडासा वेळ द्या आणि स्टडी करा. ऑब्वियसली जसं बांबूचा क्रायटेरिया आहे तशाच पद्धतीने SPPU युनिव्हर्सिटीचा पण क्रायटेरिया. 50%च्या वरती जर तुम्हाला मार्क्स आले तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल आहात. इंटरव्ह्यू नंतर तुम्ही डिसाईड होईल की तुम्ही क्वालिफाय झालात की नाही. आणि मग इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला जर चांगला स्कोअर असेल तर तुम्ही प्रेफरन्स पहिल्यांदा तुमचा असेल. म्हणजे गाईडकडे फॉर एक्झाम्पल एक गाईड आहे, तिच्याकडे 3 वॅकन्सीज आहेत मायक्रोच्या, आणि 5 विद्यार्थी क्वालिफाय झालेले. ते फर्स्ट 3 स्टुडंटच ते घेतील, बरोबर ना. तर त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम स्कोअर काढायचा आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर तिथे अप्रोच झालं पाहिजे, किंवा ते त्या गाईडकडे आपले लवकरात लवकर काम झालं पाहिजे. सो अशा पद्धतीने हा सिलेबस आहे. बाकी सब्जेक्टचा सिलेबस तुम्ही बघू शकता. SPPUची जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही असं जरी सर्च केलं की किंवा गुगल क्रोमवरती SPPU PhD एंट्रन्स एक्झाम टेस्ट 2024 तर तुम्हाला सिलेबस येऊन जाईल. तुम्ही जो काही तुमचा सब्जेक्ट आहे त्यानुसार तुम्ही तो सर्च करू शकता. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमचे काही सजेशन असेल की मॅम ह्यावरती व्हिडिओ बनवा, त्यावरती व्हिडिओ बनवा, तर नक्कीच्या तुमच्या ह्या PhDच्या एंट्रन्स एक्झामसाठी मी मदत करेल. फक्त तुमचे जे काही सजेशन आहे ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मी त्यावरती व्हिडिओ बनवू शकेल. सो थँक्यू सो मच.